नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. ऊसाचं दर हेक्टरी उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होत आहे आणि साखरेचं प्रमाण कमी होण्याची अनेक कारणं आहेत. त्यातलं एक कारण म्हणजे ऊसावरच्या रोगांचा प्रादुर्भाव. उन्हाळ्यात ऊसावर ताण येऊन त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि पीक रोगाला बळी पडतं. त्यातलाच एक महत्त्वाचा रोग म्हणजे चाबूक काणी. हा रोग सर्वच जातींमध्ये कमी अधिक प्रमाणात आढळतो. त्यातल्या त्यात खोडवा ऊसात तो जास्त आढळतो आणि त्याच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात 21 ते 70% आणि साखरेच्या उतार्यात 4 युनिट पर्यंत घट होते. त्यामुळे चाबूक काणी रोगावर नियंत्रण मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी याची लक्षणं आणि उपाय काय आहेत ते आजच्या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमधील माहिती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील ऊस रोग शास्त्रज्ञ विभागातील शास्त्रज्ञ डॉक्टर गणेश कोटगिरे यांनी दिली आहे. चाबूक काणी हा बुरशीजन्य रोग आहे. आपण म्हटलो तसं तो लागण ऊसापेक्षा खोडव्यात जास्त आढळतो, कारण खोडव्याचा सुरुवातीचा काळ हा उन्हाळ्यातच येतो आणि आता उन्हाळा वाढायला सुरुवात होतीये. तर आपण या रोगाची लक्षणं समजून घेऊयात. काणी रोगाची लागण झालेल्या ऊसाच्या शेंड्यांमधून चापकासारखा चकचकीत चांदीसारखे पातळ आवरण असलेला आणि शेंड्याकडे निमुळता होत गेलेला पट्टा बाहेर पडतो आणि या पट्ट्यावरचं आवरण तुटलं की आतला भाग हा काळा दिसतो. ते असतात रोगाचे बीजाणू. एवढंच नाही तर चाबूक काणीमुळे ऊसाची पानं अरुंद आणि आखूड होतात. त्यामुळे रोगट बेटातील ऊस हे कमी जाडीचे राहतात आणि फुटवे सुद्धा कमी फुटतात. आणि उभ्या ऊसात याची लागण झाली तर कांद्यावरच्या डोळ्यांमधून काणी असलेल्या पांक्षा फुटतात आणि रोगट बेट वाळून जातात. या सगळ्या कारणांमुळे ऊसाचं उत्पादन कमी होतं. कसा पसरतो बरं हा रोग? तर चाबूक काणी हा दूषित बेडांमुळे, वारा पावसामुळे, तसंच कीटक आणि जमिनीतून पसरतो. आता लक्षण आणि प्रसार कशातून होतो हे तर पाहिलं. आता त्याचं नियंत्रण कसं करायचं हे समजून घेऊ. पहिले तर ऊसाला पाण्याचा ताण पडू द्यायचा नाहीये आणि खोडवा घेताना तो शास्त्रशुद्ध पद्धतीने घ्यायचा आहे. दुसरं म्हणजे आपण नियमितपणे पिकांचं निरीक्षण करायचंय आणि रोगग्रस्त बेटं मुळासकट काढून नष्ट करायचे आहेत. काणीचे फोकारे बाहेर पडण्यापूर्वीच जर रोगग्रस्त बेटांचं निर्मूलन केलं तर रोगाचा प्रसार कमी होण्यासाठी मदत होते. पण हे रोगग्रस्त बेट काढताना एक काळजी घ्यायची, ती म्हणजे काणी असलेले फोकारे प्लास्टिकच्या पोत्यात किंवा पिशवीत काढून घ्यायचे आणि नंतर बेट उपटायचे. चाबूक काणीच्या प्रभावी नियंत्रणासाठी सामूहिक पद्धतीने रोगट बेट निर्मूलन आणखी फायदेशीर ठरू शकतं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.